ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचा आज दसरा मेळावा शिवतीर्थवर ठाकरेंची तोफ धडाडणार। तो गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा। मेळाव्यातून ठाकरे शिंदे पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकणार। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजच्या मेळाव्यांना महत्त्व। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जवळीक वाढली, मात्र युती होणार का याकडे लक्ष। ठाकरेंच्या मेळाव्याच्या ठिकाणी यंदा चिखल आहे। उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यातून चिखल फेकच करतात। शिंदेंच्या सेनेचे राहुल शेवाळेंची टीका, अंगावर चिखल लागू नये म्हणून जे प्रयत्न करतात त्यांनी काळजी घ्यावी। आमदार अजय चौधरी यांचं प्रत्युत्तर। गोरेगावच्या नेस्को मैदानात आज शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा। मेळाव्यासाठी येणाऱ्या शिवसैनिकांसाठी 25,000च्या वर खुर्च्यांची आसन व्यवस्था, तर स्टेजवर 50 मान्यवर बसतील एवढ्या खुर्च्यांची व्यवस्था। विकासात्मक आणि सामाजिक कामाबाबतचं मेळाव्यात मार्गदर्शन असणार। मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। तर पूरजन्य परिस्थिती असलेल्या शिवसैनिकांनी मेळाव्याला येऊ नये। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर उदय सामंतांचं शिवसैनिकांना आवाहन। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्यात विदेशातील पाहुणेही सहभागी। अमेरिका, थायलंड, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका या 4 देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग। बीडच्या नारायणगडावरील जरांगेंच्या मेळाव्यासाठी शेकडो वाहनं दाखल। मनोज जरांगे पाटील नारायणगडावर मार्गदर्शन करणार। मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे काही बोलणार का हे पाहणं महत्त्वाचं। दसऱ्याच्या पूर्वसंध्येला आज मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल। विजयादशमी निमित्त पंकजा मुंडेंकडून दसरा मेळाव्याचं आयोजन। धनंजय मुंडे भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार। धनंजय मुंडे आज परळी वैद्यनाथमध्ये काळरात्रीचं देवीचं दर्शनही घेणार।